कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 753 ते 763. रायगडाच्या खलबतखान्यात अंथरल्या लोड गिरद्यांच्या खाशा बैठकीवर राजे बसले होते. बैठकीत कुलेश, रूपाजी, खंडोजी बल्लाळ, निळोपंत, प्रल्हादपंत, कर्नाटकातून पाचारण केलेले गोपाळ पंडित, धनाजी जाधव अशी खास मंडळी बसली होती. निळोपंतांनी खलबताचा हेत खोलला. ईदलशाही तर पडली. तिचेच सरदार गाठीशी घेत गनिमानं दुतोंडी हमला पुकारला आहे. एकीकडून गोवळकोंड्याचा मुलूक आणि दुसरीकडून आपला कर्नाटक पटात घ्यायचा इरादा आहे त्याचा. त्यासाठी खुद्द आम्हीच फौजी बळानं कर्नाटक प्रांतात उतरतो आहोत. राजांनी खलबत आपल्या हाती घेत सर्वांवर नजर फिरविली. म्हैसूरचा याचप्पा नायक यास बरा धडा देणं आहे. विजापूरच्या घेरात औरंगाला मदत करून तो दबा धरून आहे. हरजींच्या कुमकेसाठी आम्ही केसो त्रिमल व संताजींना धाडलंच आहे. आता आम्हीच उतरू त्यांच्या साथीला. धनाजी, रूपाजी, खंडोजी तुम्ही बरोबर असा आमच्या. पेशवे राणीसाहेबांच्या शिक्कामोर्तबाने इकडील कारभार हुशारीनं बघतील. खलबतातील प्रत्येक जण कान लावून राजाज्ञा ऐकत होता. पेशवे आम्ही येत असल्याचा थैलीस्वार धाडा जिंजीला हरजींच्याकडे. जे इथं अवघे राहणार आहेत ते आपापल्या जागी बरे नेटा कसा. औरंगाच्या फौजा मुलखात घुसू म्हणतील त्यांना कुबल जागी गाठून शिकस्त देण्याची शर्थ करावी. खलबतातल्या मंत्रीगणांना वाटले कर्नाटकाच्या स्वारीत राजे आपल्याबरोबर कुलेशांनाही घेतील. पण कुलेशांवर त्यांनी तिसरीच जोखीम सोपविली. कुलेश तुम्ही शहजादा गेल्याचं पाहून फिरंगी सुलूक मोडून उचल खाऊ बघतील त्यावर बरं ध्यान ठेवा. बराच वेळ खलबत चालले. अगदी बारीक सारीक सूचना मागे राहणाऱ्या सर्वांना राजाने दिल्या. पुन्हा भंडारा परडी फिरली. खलबत उठले. पहाराच्या एका धारकऱ्यानं खलबताच्या मिटल्या शिळेला आतून हत्यार मुठीचा सांकेतिक ठोका दिला. शिळा खोलली गेली. उजेड व वारा अंगावर घेत राजे शिळे बाहेर पडले. त्यांच्या मनात कर्नाटकाचे विचार घोळू लागले. त्यांना कल्पनाही नसायचे कारण नव्हते की जिंजीला हरजीराजांच्या खासे वाड्यात केसो त्रिमल आणि हरजीराजे यांची ऐकणाऱ्याचा थरकाप उडावा अशी जंगी तोंडातोंडी जुंपली होती. कारण काय होते त्याचे? सेंट जॉर्ज येथील टोपीकरांच्या वखारीवर देखरेख ठेवण्यासाठी हरजींनी नेमलेल्या गोपाळ दादाजींच्या जागी केसोपंतांनी आपल्या अखत्यारीत चिमाजी पंडितला नेमले होते. गोपाळ दादाजी कडक शिस्तीचे असल्याने टोपीकरांना मानवणारे नव्हते. त्यांची बदली करावी म्हणून सेंट जॉर्जच्या वखारवाल्यांनी केसो त्रिमलांना बक्षीस देण्याचे ठरविले होते. हा सारा घालमेलीचा करीना हरजींच्या कानी पडला होता. केसो त्रिमलांची त्यासाठी खरड काढल्याने त्यांचे व त्रिमलांचे संबंध मनोमन बिघडले होते. कर्नाटक स्वारीची पूर्वतयारी म्हणून मोरस, कोडग, मलैय व तिगुड येथील नायकांना मदतीसाठी पत्रे धाडण्यात आली. या स्वारीत हरजींना पावलोपावली नडणाऱ्या म्हैसूरच्या चिक्केदेवरायाला खिळते करून हरजींचा भार हलका करायचा होता. औरंगजेबाच्या धास्तीने विजापूर आणि गोवळकोंडा दरबारांनी राजांना खंडणी आणि नजराणे पाठविल्याची बाब चिक्कदेवरायाला मुळीच पसंत नव्हती. आदिलशाही पडल्याचा फायदा घेऊन आपण बादशहाचेच आहोत असे वर करणे भासवत चिक्कदेवरायाला कर्नाटकातील मिळेल तेवढा आदिलशाही मुलूक मारायचा होता. रायगडावर कर्नाटक स्वारीची जय्यत तयारी झाली. हरजीराजांना आगेवर्दीचे खबरगीर धाडण्यात आले. स्वारीत राजांच्या सोबतीला जाणारा खंडोजी, रूपाजी, धनाजी, गोपाळ पंडित असा मेळ सिंहासन सदरेला एकवटला. श्री सखींचा निरोप घेण्यासाठी राजे देवमहाली आले. घोटीव शिसवी देव्हाऱ्यात पूजलेल्या कुलदेवता जगदंबेला आणि आबासाहेबांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाला त्यांनी नमस्कार केला. देव्हाऱ्या शेजारी बाळराजांसह उभ्या असलेल्या येसूबाईंनी त्यांच्या हात तळव्यावर तीर्थजल दिले. ते ओठाण आड करीत राजांनी पसरल्या हातांनी बाळराजांना जवळ घेत विचारले, येता आमच्या संगती जिंजीला? आणि मग हसून त्यांची पाठ थोपटली. प्रवासात स्वारीनं तब्येतीला जपून असावं. पल्ला लांबसा आहे. येसूबाई बाळराजांना पुन्हा आपल्या जवळ घेत म्हणाल्या. आबासाहेब असेच स्वारीला म्हणून कर्नाटकात गेले. जागोजागचं बदलतं पाणी त्यांना बाधिक झालं.
तशातच गडावर येताच सूर्यग्रहणाच्या दिवशी कुशावर्ताच्या टाक्यात गळाभर पाण्यात उभं राहून त्यांनी दानं वाटली आणि विषम ज्वरानं बिछायतीला खिळून पडले. ते स्वारी शिकारीची सवयच झाली आहे आम्हास, आमची नका काळजी करू. शिवाय घालावा खाडीत घोडा म्हटलं तरी कर्नाटकात दर्याही नाही. तुम्ही काळजी राखा ती इथल्या कारभाराची. तुमच्या शिक्के मोर्तबावर अडीनडीचं सर्व चालवावं असं सांगून ठेवलं आहे आम्ही पेशव्यांना. येऊ आम्ही. राजे जायला वळले. थांबावं थोडं स्वारींनी. पुढे होत येसूबाईंनी राजांच्या तिबार पाया पडल्या. एक मागणं आहे, आठवणीनं पुरं करावं स्वारीनं. येसूबाई म्हणाल्या. बोलावं श्री सखींनी. बरेच दिवस मनी घोळणारं एक राहून गेले. आम्ही नाही, निदान स्वारीनं तरी ते पुरं करावं. येसूबाई देव्हाऱ्याकडे बघत थांबल्या. बोला, अशी कोणती बाब आम्ही असताना मनी रेंगाळती ठेवावी लागली? थोरल्या आबासाहेबांची छत्री कर्नाटक प्रांत होदीगिरीस आहे असं नुसतं ऐकून आहोत आम्ही. कधी जाणं घडलं तर स्वारींसह जोडीनं पाद्यपूजा करावी त्या छत्रीची असं कैक वेळा येऊन जातं मनी. स्वारी जातेच आहे, आठवणीनं पाद्यपूजा करावी. राजे येसूबाईंच्याकडे बघतच राहिले. त्यांनी तर मनोमन हे केव्हाच ठरवून टाकले होते. शहाजी राजांच्या न आठवणाऱ्या मुद्रेला डोळ्यांसमोर आणण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, जमले नाही. तुमचं मागणं नव्हे, आज्ञा आम्ही बरी ध्यानी ठेवू. खरं तर तुम्हासच संगती नेलं असतं आम्ही, पण पुढे काहीच न बोलता राजे देवमहाला बरोबर बाहेर पडले. रामराजांच्या वाड्यात त्यांची वाजपूस करून येसाजी दाभाडांना आवश्यक त्या सूचना करून सिंहासन सदरेला आले. महाड घाटाने 30,000 घोडा व पाव लोकांची फौज पहिल्या मुक्कामाला किल्ले पन्हाळ्यावर आली. इथे महलोजी बाबा आणि हंबीरराव राजांच्या आगवानीसाठी 5 दरवाजात उभे होते. फार दिवसांनी राजांची ही पन्हाळ भेट होती. 5 दरवाजातच चंद्रावतावरची मांड मोडून पाय उतार होताच ते महलोजींना व हंबीररावांना म्हणाले, चला प्रथम रंगरूपी शिवपिंडीचं दर्शन घेऊ सरलष्कर. चलावं. हंबीरराव, महलोजी, खंडोजी, धनाजी राजांच्या पाठीशी झाले. मामासाहेब, आता औरंगनं गोवळकोंडा आणि आपला कर्नाटक चालीखाली धरलाय. आम्ही त्यासाठीच जिंजीला उतरतो आहोत. जाता जाताच राजांनी सरलष्करांना मनची चिंता बोलून दाखविली. कळलंय आम्हासनी ते. पन्हाळा आणि बेळगाव मारायची लई झायली केली त्याच्या रणमस्त रुहुल्लाने, पण आम्ही हाव, महलोजी हाईत, पार पिटाळलंय त्यासनी. तुम्ही आहात म्हणूनच पन्हाळा कोल्हापूर भागाची धास्त वाटत नाही आम्हास. बोलता बोलता मंडळी बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या रंगरूपी शिवपिंडीच्या घुमटीजवळ आली. दर्शनासाठी घुमटीत गेली. महलोजी हंबीररावांना पन्हाळा प्रांताच्या सर्व सूचना देऊन एक मुक्काम पन्हाळ्यावर टाकून राजे सैन्यासह सूतकट्टीच्या बारीनं बेळगावला जायला वेशीवर आले. निरोप द्यायला आलेल्या हंबीररावांना त्यांनी खांदा भेट दिली. न राहून हंबीररावांनी विचारले, रायगडाचा काय हाल हवाल धनी? तो सवाल आपल्या ताराऊसाठी हंबीररावांनी विचारला आहे हे ताडूनच राजे म्हणाले, सारं सुक्षेम आहे. आमच्या ताराऊ चखोट आहेत. राजांनी सर्वांचा निरोप घेऊन पन्हाळा सोडला. मजल दर मजल करत फौज बेळगाव, धारवाड, गदग, चिक्कनहळ्ळी, चिक्कबाळापूर असे मुक्काम करत नंदीदुर्गाजवळ आली. नंदीदुर्गाचा कोट नजर टप्प्यात येताच राजांच्या आठवणींचे टाके डहुळले. याच नंदीदुर्गाला घेर टाकायला ते एकदा आले होते. कुणाबरोबर? दिलेर संगती. त्या आठवणी गेल्या, तो दिलेर गेला. दोड्डबाळापूर, तिरुवनमलई मार्गे राजांची फौज जिंजीच्या वेशीत आली. वेशीत हरजीराजे आगवानीसाठी उभे होते. त्यांच्या डावे उजवे केसो त्रिमल, संताजी, जैतजी काटकर, दादाजी काकडे, तिमाजी हणमंते अशा आसामी उभ्या होत्या. चंद्रावतावरून राजे पाय उतार होताच त्यांच्या स्वागतासाठी कर्नाटकाच्या तोफांची भांडी फुटली, नौबती झडल्या. पुढे होत राजांनी हरजींना खांदा भेट दिली. कर्नाटक प्रांताच्या आणि बरोबर आणलेल्या माणूस मेळासह ते जिंजीच्या कोटाकडे पालखीतून निघाले.
त्यांच्या मनी आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्या. केवढ्या पल्ल्याची त्यांची दृष्टी. कुठे रायगड, कुठे जिंजी, हे सारे त्यांनी उभे केले. आग्र्याच्या कोठीतून सलामत सुटल्यावर ते राखण्यासाठी आम्हास पडेल ते मोल द्यावे लागणार. सारे जिंजीकर गच्ची माळवद धरून शिवपुत्राचे दर्शन घेत होते. औरंगजेबाला पिछाट घ्यायला लावणारा राजा डोळे भरून पाहत होते. सर्वांना त्या उमद्या जवान रूपाचा अभिमान वाटत होता. राजे जिंजीच्या कोटात आले. बाले किल्ल्यातील हरजींच्या खासे वाड्यातील हम चौकात राजांना त्यांच्या भगिनी अंबिकाबाई एक तेवत्या निरांजनाचे तबक घेऊन सामोरे आल्या. सोनमोहरांनी राजांचा सत्का उतरून त्यांनी आपल्या बंधूंना ओवाळले. दोघा बहीण भावांच्या डोळ्यात निरंजनाच्या उजेडात एकाच सत्याची राजवेदना वितळून पाझरताना दोघांनाही जाणवली. मोगली कोठडीत खुलदाबादेला बंदिस्त पडलेल्या राणू अक्का आणि दुर्गाबाई यांची. ती परती सारत राजे पुढे होत झुकले. आपल्या अक्कासाहेबांच्या पायांना बोटे भिडवितानाच त्यांनी घोगरट विचारले, बऱ्या आहात? जी, गोमट्या आहोत. आमच्या येसूबाई, बाळराजे कसे? अंबिकाबाईंनी तबक दासींच्या हाती देत राजांना खांदे धरून उठते घेताना विचारले. किती वर्षानंतरची भेट होती ही दोघा बहीण भावंडांची. दोघांनाही शेवटच्या समयीच्या आबासाहेबांची भेट घडली नव्हती. विचारायला सवाल कैक होते दोन्ही मनात. दुपारचे थाळे होताच राजे व हरजी खासेवाड्याच्या सदरेच्या बैठकीवर बसले. कर्नाटक व दौलतीच्या खाशा आसामी बगलेने दुहाती उभ्या राहिल्या होत्या. सदरेवर कर्नाटकी उंची रुजामे पसरले होते. कासवाच्या माटाची पानदाने मांडली होती. दक्षिणी तलम वाणाचे आड पडदे चौहातीच्या दरवाजावर सळसळत होते. हरजींनी छत्रपतींना प्रवासाचा हाल हवाल विचारला. हरजींनी नुकताच गोवळकोंड्याचा कर्नाटकातील अकेरा, सौंदीपत्ती, कोतवारा असा मुलूक कब्ज केला होता त्याची माहिती दिली. संताजी घोरपड्यांना हात रोख देत हरजी म्हणाले, बाकी संताजी ही आसामी फार मोलावकुबाची धाडली तुम्ही राजे. आणि आमचे केशवपंत? राजांनी त्रिमलांकडे बघत विचारले. हरजी क्षणभर घोटाळले. तांबूलाच्या निमित्ताने समोरचे पानदान पुढे घेत त्यांनी सवालाला कसबाने बगल देत तिसराच सवाल आपणहून खडा केला. एवढी आदिलशाही जोरावारीची पण नाही टिकली ती औरंगजेबापुढं. आता गोवळकोंड्याचा मोहरा धरलाय त्यानं. तुम्हास काय वाटतं पुढचं राजे? हरजींनी सवालाला बगल दिले हे राजाने जाणले, पण त्यांनी उभा केलेला पेचही महत्वाचा होता. म्हणून गंभीरपणे ते हरजींना म्हणाले, तुम्ही जमेल तेवढा ईदल आणि कुतुबशाहीचा मुलूक आत्ताच दस्त करून घ्या. उद्या त्याचेच निमित्त करून मोगली फौजा प्रांतावर उतरतील. फार काळ नाही तग धरायचा आता गोवळकोंडा. ते ऐकताना सारी सदर ताणावली. तो सुमार करण्यासाठी हरजी म्हणाले, कांजीवरमजवळ याचप्पा नायकाशी झाली आमची हातघाई वांदिवासच्या मैदानात. हे संताजी होते संगती. पार पिटाळला आम्ही याचप्पाला म्हैसूराकडे. तिथला चिक्कदेव ओडियार कुमक मागतो आहे आमची. बेंगळूर भागात मोगलांचा कासम खान फिरतोय. त्याला शिकस्त द्यायचा इरादा आहे चिक्कदेवाचा. चिक्कदेव आसामी कशी? राजांनी हरजींना विचारले. जी, सुलुखाचे संबंध राखण्याजोगी नाही. राजांच्या भेटीसाठी खासा येणार चिक्कदेवराय, पण त्याचा बेंगळुरावर डोळा आहे. बराच वेळ राजे हरजींची कर्नाटक प्रांतावर बोलणी झाली. इथून बेंगळूर किती मजलांवर राजे? छत्रपतींनी हरजींना विचारले. जी, असेल की 7-8 मजलांवर. त्या सवालाचा नीट अंदाज न लागल्याने हरजी गोंधळले. हेत काय राजांचा? त्यांनी विचारले. चला जिंजीचा कोट तरी नजरेखाली घालू. बोलणे थांबवून सदर सोडत राजे उठले. सर्वांसह त्यांनी किल्ल्यावरचा बुरुज पाहिला. किल्ला भक्कम तटबंद होता. बुरुजावर मारगिरीची तोफ भांडी नीट मांडली होती. चौक्या पहारे पुरेसे ठेवून हरजींनी किल्ला बंदिस्त राखला होता. त्यांच्यासह किल्ल्यावरचा शिलेखाना, अंबार कोठार,
खजिना, दारू कोठार नजरेखाली घालून समाधानी झालेले राजे हर्जींना म्हणाले, हा कोट गाठीचा आहे असे आबासाहेब आम्हाला पन्हाळ्याच्या अखेरच्या भेटीत म्हणाले होते. तुम्ही ही गाठ चावरसारखी खूप बंदिस्त आवडली आहे राजे. आम्हास संतोष आहे. 2 दिवस झाले. इक्केरीच्या राणी चन्नम्माचा राजांना भेटण्यासाठी दूत आला. राणीचा नवरा वेडसर असल्याने तीच इक्केरीचा राज्यकारभार बघत होती. तिला म्हैसूरचा चिक्कदेवराय ताप देत होता. तसा चिक्कदेव पुरा धोरणे होता. थोरल्या महाराजांनी कर्नाटकावर स्वारी करून बराचसा मुलूक कब्ज केला ही बाबच त्याला खटकत होती. तो आपल्या भोवतीच्या इक्केरी, रामनाड, मधुरा येथील नायकाचे प्रांत कुरतडत होता. एकोजी काकांची राजधानी बेंगळूरहून तंजावरला हल्ल्यापासून तर चिक्कदेवाचा बेंगळूरवरच डोळा होता. चिक्कदेवाविरुद्ध हर्जींना मदत करण्याची आज्ञा व्हावी असा निरोप घेऊन राणीचा दूत आला होता. त्याने राजांना नजराणा देऊन राणीचा निरोप सांगितला. बाई माणूस असून धाडसाने कारभार हाकणाऱ्या चन्नम्मा राणीला मदतीचा शब्द देऊन राजाने तिला आदरपूर्वक थेर नजराणा पाठवून दिला. हर्जींच्याकडून त्यांनी जिंजीभोवती असलेल्या मधुरा, म्हैसूर, रामनाड या नायकांची काय काय चाल आहे याची माहिती घेतली. मोरस, तिगूड, कोडग, मलेय येथील दूतही राजांना भेटून गेले. त्यांना मरातब देऊ करून लवकरच आपण एक मोठी मोहीम खोलणार, त्यात मदत करावी असा त्या दूतांकरवी सर्व नायकांना राजांनी शब्द टाकला. दिवस उकाड्याचे होते. रात्रीच्या भोजनानंतर राजे हर्जींच्या सह दिवाणी महालात चोपाळ्यावर बसले होते. हर्जींना राजांचा पुढचा बेत काय असावा याचा साधारण अंदाज आला होता. पण मध्येच राजांनी बेंगळूरबद्दल एकदा विचारले असल्याने तो अंदाज पक्का झाला नव्हता. अचलोजीच्या फितव्याने संतापून ते बेंगळुरावर उतरतात की काय अशी एक शंका हर्जींना होती. चोपाळ्याच्या लोखंडी सळ्या कुरकुरत होत्या. जागोजाग टेंभ्याखाली हत्यारी पहारे उभे होते. राजांच्या मनचा हेतू जाहीर व्हावा म्हणून हर्जीने विचारले, बेंगळूर किती मजलांवर आहे असं विचारलं होतं राजांनी. अचलोजी पोर वयाचे. काकासाहेबांच्याकडं बघता आम्हास वाटतं. फिरता चोपाळा पायाने रोखत हर्जींचा बोल तोडत राजाने विचारले, आता श्रीरंगपट्टण किती मजलांवर ते सांगा. हर्जीने बांधला होता तोच अंदाज राजांच्या तोंडून बाहेर आला. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचे मातब्बर ठाणे असलेल्या श्रीरंगपट्टणची आता गय नाही हे हर्जींनी ताडले. जी, तेही असेल 7-8 मजलांवरच. आम्ही खासाच घ्यावं म्हणतो चिक्कदेवाचं श्रीरंगपट्टण घेरात. तुमच्या दिमतीची निवडक लढाऊ असावी फौज सुद्धा द्या आमच्या संगती. मोरस, तिगूड, कोडग व मलेयच्या नायकांना आम्ही घेर टाकताच श्रीरंगपट्टणवर चालून येण्यास हरकारी द्या. बेंगळूरवर डोळा ठेवणाऱ्या चिक्कदेवाचे त्याशिवाय नाही डोळे उघडायचे. हे बरं झालं. इतरास नडतो तसा हा चिक्कदेव आम्हालाही जागोजाग नडतोच आहे. आम्हीही येऊ तुमच्या संगती त्याच्या समाचारास. हर्जी हुरूपाने म्हणाले, गरज नाही त्याची राजे. तुम्ही जिज्जी राखून असा. कासम रणमस्ताच्या फौजा दौडतायत प्रांतात. मोहिमेच्या सिद्धतेला उद्याच लागा. प्रांताचे जाणकार खबरगीर मात्र द्या तुमच्या फौजफळी बरोबर. बराच वेळ राजे श्रीरंगपट्टणच्या घेराचा आराखडा मनाशी बांधत राहिले. हर्जी मोहिमेच्या तयारीची आखणी करत राहिले. श्रीरंगपट्टण भोवती हर हर महादेवाच्या किलकाऱ्यांचा लोळ उठला. संताजी घोरपडे, त्रिंबकजी भोसले, दादाजी काकडे, केशोत्रिमल, धनाजी, खंडोजी अशा मर्दान्यांच्या संगती राजे श्रीरंगपट्टणला भिडले. चिक्कदेवरायाला या हमल्याची अगोदरच कुणकुण लागल्याने तो उगवतीच्या प्रदेशाकडे निसटला. तेथील रयतेकडून बळजोरीने खंडणी वसूल घेण्याचा त्याने सपाटा लावला. या जुलमाने हैराण झालेल्या त्याच्याच रयतेने आणि काही मंत्रीगणांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. रयतेने एक जाग होत आपल्यातीलच एक वैष्णव आणि एक शैव असे सेनाप्रमुख नामजाद करून 2 फळ्यांचे सैन्य उभे केले. त्यातील एक सत्यमंगलमवर चालून गेली. दुसरीने खुद्द म्हैसूरलाच घेर टाकून प्रत्यक्ष चिक्कदेवरायालाच त्यात कोंडले. राजांच्या फौजेने चिक्कदेवाचे श्रीरंगपट्टण लुटीवर घातले. मधुरेकडून त्याच्या कुमक्याला जाणाऱ्या शिबंद्यांवर छापे मारून त्याला एकाकी पाडले.
राजांच्या फौजेतील कर्नाटकची फळी श्रीरंगपट्टणच्या कोटाला घेर टाकून बसली. मराठी मुलखातून आलेली फळी म्हैसूर राज्यातील प्रदेश लुटत चालली. म्हैसूरच्या कोटात अडकलेल्या चिक्कदेवरायाला काय करावे सुचेना. आता त्याला शेजार सुचला. त्याने रामनाडच्या नायकाला मदत करण्याची खलिता धाडला. राजांनी हमल्यावर जातानाच जिंजीपासून श्रीरंगपट्टण पावे तो खबरगीर पेरले होते. ते खुद्द श्रीरंगपट्टणच्या घेरावर देख ठेवून होते. राजांची प्रांत गोवे, जंजिरा, बऱ्हाणपूर येथील किरत ऐकून असलेला चिक्कदेव पुरताच सटपटला होता. श्रीरंगपट्टण हातचे जाणार याची तर त्याने खूणगाठच बांधली होती. या घेराच्या खबरा ऐकून भोवतीचे नायकही हबकले होते. समताजी, धनाजी, खंडोजी यांच्या चपळ तुकड्या म्हैसूर राज्यात चौफेर पसरल्या. श्रीरंगपट्टणचा किल्लेदार निकराने कोट झुंजवीत होता, पण त्यानेही आशा सोडली होती. कोटाबाहेरच्या मैदानावर राजांसाठी खास डेरा उठवण्यात आला होता. म्हैसूरभर दौडणाऱ्या मावळी तुकड्या त्या डेऱ्यासमोर हररोज लुटीचा ऐवज आणून त्याची रास लावित होत्या. घेरातील दोरबाज कोटाला लोखंडी गळांचे दोर टाकून तट पार करू बघत होते. आपल्या चंद्रावतावर मांड घेऊन राजे रोज तटाभोवती फेर टाकीत होते. पण हा पणच नडत आला होता त्याला हयातभर. एके दिवशी त्यांच्या डेऱ्यात शिरलेल्या खबरगीराने येऊन त्यांच्या कानी घातली ती कर्नाटकाची नव्हती, मराठी मुलखाची खबर होती. औरंगजेब थेट किल्ले पन्हाळ्याला वेढा देण्याच्या बेतात आहे. पन्हाळा पाखराच्या कोटरागत वाटणारा गड. आबासाहेबांची अखेरची भेट झाली ते ठिकाण. हंबीरराव, म्हालोजी बाबा राजांच्या डोळ्यांसमोर ठकाठक चित्रे फिरली. त्यांनी संताजी, केसो त्रिमल यांना घेरातील फौज एकवट करण्याची आज्ञा दिली. आता कर्नाटकात आलेल्या राजांना तातडीने परतणेच भाग होते. तरीही त्यांनी हरजींच्या सोबत जिंजी भोवतीचा वांदिवाश, वृद्धाचलम, तिरुवनमलाई हा प्रदेश नजरेखाली घातला. परतीच्या प्रवासाला 2 दिवस असताना हरजींच्या खासे वाड्यात दिवाणी दालनात ते हरजींना प्रांत राखणीच्या महत्वाच्या सूचना देत होते. दालनात फक्त केसो त्रिमल आणि संताजी याच वरकड आसामी होत्या. द्यायच्या त्या सर्व सूचना देऊन होताच राजांनी मनी रेंगाळणाऱ्या मुद्द्याच्या बाबीला तोंड फोडले. तुमचा केसोपंतांचा काही गैरमेळ कानी येतोय राजे. ते ऐकताच हरजी व केसो त्रिमलांनी गर्दनी टाकल्या. कारण कोण याचं संताजी? राजांनी घोरपड्यांना मध्येच घेतले. संताजींनी दोघांच्या बिनसण्याचे कारण बयाजीने सांगितले. ते ऐकून राजे बेचैन झाले. प्रांताचे अखत्यारी म्हणून हरजींना समजावणी देत म्हणाले, मनाच्या गैरमेळानं काय काय सोसावं लागतं ते भोगलंय आम्ही राजे. माणसांची मनं तुटली की आपुलकीचा देठच खुंटतो. कार्ये लावायची ती मोठी कामे बगलेलाच पडतात. नको तिथं माणसाचं बळ खर्ची पडतं. तुम्ही जाणते आहात. समर्थांनी आम्हास कधी काळी लिहिला तो बोध तुमच्या कानी फक्त घालून ठेवतो. तुम्ही जाणा काय जाणायचे ते त्यातून. राजे क्षणैक थांबले. समर्थांच्या नुसत्या आठवणीनेही कातर झाले त्यांचे मन. ते हरजींच्याकडे बघत स्वतःला हरवल्यागत बोलले, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करून सोडावे कामाकडे. ते ऐकून हरजी विचारगत झाले. बैठकीवरून उठत केसोपंतांजवळ जात राजांनी त्यांना हलक्या शब्दात समज दिली. केसोपंत, आबासाहेबांनी पहिले पेशवे शामराज यांना कोण धडा दिला ते कानी असेल तुमच्या. खुद्द आम्हास काय काय निवाडे घ्यावे लागले ते याद करताना मनाची घालमेल होते आमच्या. जगदंब करो तसा प्रसंग न येवो तुमच्या आणि हरजींच्या मध्ये. बरे हुशारीनं राजांच्या एक विचारे असा. केसोपंत, हरजी, संताजी भारावून राजांच्याकडे बघत होते. क्षणमात्र त्यांना थोरले महाराज तर समोर नाहीत ना असा भास झाला. झालं गेलं जनावराच्या टापेगत मागं टाकून तुम्ही दोघांनी एकमेकास पक्क्या दिलजमाईची आमच्या सामने खांदा भेट द्या. राजांनी हरजी व केसोपंतांवर आपली पुखर नजर फिरविली. क्षणभर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पसरत्या हातांनी एकमेकास स्वामींसमोर खांदा भेट दिली.
ती बघताना राजांच्या मुखावर समाधानाची लकीर तरळून गेली. संताजी भरून पावले. 2 दिवस हरजी आंबाक्कांचा पाहुणचार घेऊन राजाने जिंजी सोडली. त्यांना सोबत करायला हरजी संताजी केशवपंतांसह संगती चालले. फौजा बेंगळूरच्या मार्गाला लावण्याची राजाची आज्ञा झाली. ती ऐकताच गोंधळलेल्या हरजींचा गैरसमज दूर करत राजे त्यांना म्हणाले, आम्ही जाणतो तुम्ही कसल्या विचारात पडलात ते. अर्जुनजीवर कसला राग नाही आमचा. बेंगळुरावर नाही चालून जात आम्ही चाललो आहोत होदिगेरीला, आमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या छत्रीचं दर्शन घ्यायला, पाद्यपूजा करायला, त्यांचे आशीर्वाद मागायला. हरजींनी ते ऐकून सुस्कारा सोडला. मजला टाकत राजांची परतीची फौज बेंगळूर जवळ होदिगेरीच्या रानात आली. हरजी, खंडोजी, संताजी अशा निवडक आसाम्या संगती घेऊन राजांचे घोडे पथक शहाजीराजांच्या छत्रीकडे चालले. शहाजीराजांच्या छत्रीचे ठिकाण आले. एकोजी काकांनी इथे नित्य पूजेच्या पुजाऱ्यांची व्यवस्था केली होती. पाय उतार होऊन राजे खाशा मेळासह छत्रीसमोर आले. कैक विचारांनी मन भरून आले त्यांचे. पायीच्या मोजड्या उतरून पुजाऱ्याने दिलेली फूल ओंजळ आपल्या आजोबांची यादगीर झालेल्या पादुकांवर राजांनी वाहिली. शिवगंधी कपाळ त्या पादुकांना भिडविताना नाना विचार त्यांच्या मनात दाटून आले. आमच्या मासाहेबांचा नाही तसाच तुमचा चेहराही नाही आठवत. कधी बालपणी दिसले असतील तेवढेच तुमचे ओझरते पाय. निजामशाहीपासून आदिलशाही पर्यंत फिरली तुमची पावले. आमच्या आबासाहेबांनी हे केवढं नव्हत्याचं होतं केलं. बागलाणपासून जिंजीपर्यंतच्या आबासाहेबांच्या या राजपादुका राखण्याची आम्ही शर्थ करीत आहोत. आशीर्वाद द्या आम्हास. राजामागून सर्वांनी छत्रीचे दर्शन घेतले. हरजींचा निरोप घेण्यासाठी त्यांची खांदा भेट घेताना राजे त्यांना न राहावून म्हणाले, हा कर्नाटक प्रांत ही गाठीची सबल जागा, बरी बांधून राखून असाती. येतो आम्ही. मराठी मुलखात पन्हाळ्यावर येताच राजांना म्हालोजीकडून कळले की पन्हाळ्यावर चालून येण्याची औरंगजेबाची भूल होती. त्याच्या मिरज, कराड, बेळगाव भागात फिरत्या फौजांना रोखण्यासाठी हंबीरराव तिकडे गेले होते. पन्हाळ्यावर एक मुक्काम टाकून राजांनी म्हालोजींचा निरोप घेतला. ते महाड घाटाने रायगड चढून आले. गडाला जागजागी गवती झड्या लावल्या होत्या. मृग तोंडाशी आल्याने वाळवणाची धान्ये गोणी भरून अंबारखान्यात थप्प्यांनी रचली जात होती. गड चढून आलेल्या राजांना निळोपंतांनी मागील हालचालींचा तपशील दिला. कुलेश खेळण्यावर, रामचंद्रपंत कोकणात, हंबीरराव देशावर अशी नेमल्या जागी माणसे जागते फौजी तळ बांधून पावसाळ्यातही जागरूक होते. अंतःपुरात येसूबाईंच्या भेटीस आलेल्या राजांनी कर्नाटक स्वारीतले प्रसंग त्यांच्या कानी घातले. येसूबाईंना ऐकायची होती ती छत्री दर्शनाची बाब. ती सर्वात शेवटी राजांनी त्यांना सांगितली. पेन्नर, तुंगभद्रा, कृष्णा अशा भरल्या नद्या पार करूनही हरजींच्या प्रांत कर्नाटकाच्या खबरा येत होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे कासम खानाने एकोजी काकांचे बेंगळूर मारून ते 3 लाख रुपयांना विकले होते. कुणाला? म्हैसूरच्या चिक्कदेवरायाला. हातचे बेंगळूर हे मातब्बर ठाणे गेले या धसक्याने एकोजी काकांचा तंजावरला काळ झाला होता. श्रावणाचे दिवस सुरू झाले. मनी घोंगाळणाऱ्या 2 बाबी मार्गी लावण्यासाठी राजांनी मोरेश्वर पंडितरावांना खासेवाड्यात याद घेतले. चिंचवडहून मोरया बाबांचा एक शिष्य बाबांची तक्रार घेऊन नुकताच राजांना भेटून गेला होता. पुणे प्रांतातील लष्करी धामधुमीच्या काळात फौजेच्या अधिकाऱ्यांनी बाबांच्या मठस्थानाला बेमुरवत उपद्रव दिला होता. फेर घेणाऱ्या राजांनी विचारले, पंडितराव, प्रांत पुण्याला सुभा कोण सध्यास? जी विनायक उमाजी आहेत. मोरेश्वर विचारात पडत उत्तरले. विनायकांचे नाव ऐकताच राजांना त्यांचे वडील उमाजींची आठवण झाली. उमाजींनी राजांना बालपणी पुराण ग्रंथांची बारीक अर्थबर शिकवण दिली होती. पंडितराव, विनायकांच्या फौजेच्या जुमलेदार, हवालदार, बारगीर, हशम, बाजे लष्कर, हुजुरात सर्वांस समज देण्यासाठी आज्ञापत्र तातडीनं धाडा. कलमात लिहा,
तुम्ही अवघे मठाच्या रहदारीस नाहक दरफती करता, उपद्रव देऊन धामधूमही करता. चिंचवडचा मठ मोरया बाबांचा, कैलासवासी आबासाहेबांपासून बाबा चरणधुली घेण्याच्या अधिकाराचे. तुम्ही मठातर्फेच्या रयतेकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता म्हणून कळो आले. तरी हे ढंग आम्हास कैसे मानव पाहतात? या उपरीही बदराहा वर्तणूक केली या तुमचा एकंदर तो मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करील त्यास जीवेच मारले जाईल. बरे जाणून मौजे मजकुरास तसदी न देणे, ताकीद असे. मोरेश्वर पंडितरावांनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकला. आज्ञापत्र कुणा स्वारामार्फत जोखमीने पाठवावे याचा ते मनाशी मेळ मांडू लागले. आपल्याच विचारात फेर घेणाऱ्या राजांनी दुसऱ्या एका आज्ञापत्राच्या विषयाला तोंड फोडले. जसे हे पाठवाल तसेच वाई प्रांतातील कसबे निंबच्या सदानंद गोसाव्यांच्या मठाबाबतही आज्ञापत्र द्या. मठास ऐवज देण्यास हैगय करीत आहे, त्यांना कलम द्या. पहिलेपासून मठाचे अन्नछत्र चालिले असता मध्येच ऐवजाबाबे कुसूर करावयाचा गरज काय? या उपरी ऐवज पाववावया बाबे एवढी ती सुस्ती न करणे. पहिलेपासून मोईन असेल तैसा पाववीत जाऊन अन्नछत्र चालव देणे. धर्मकार्यास खलेल न करणे, उजूर न करणे जाणीजे. रिवाज भरून पंडितराव निघून गेले. राजांच्या मनात मात्र समर्थ आणि मोरया बाबा यांची जोड ताडून बघणारे न आकळणारे विचार फिरून गेले. गणेश चतुर्थीच्या सणाचे दिवस आले. गडावरची राऊळे रंगाऱ्यांनी रंगोटीला घेतली. नुकताच पावसाळा उलगल्याने अधूनमधून उन्हाची किरणे गड माथ्यावर उतरू लागली. गड वाटा मात्र अजूनही शेवाळलेल्याच होत्या. त्यावरून पुन्हा पुन्हा पाय घसरत असतानाही बरोबर दुभाषा शेणवीला घेऊन मुंबईहून आलेले टोपीकरांच्या दरबारचे 2 वकील गड चढून आले. त्यांची नावे होती जॉर्ज वेल्डन व रॉबर्ट ग्रॅहम. राजांनी नव्याने नामजाद केलेले दौलतीचे वकील त्र्यंबक गोपाळही त्यांच्या बरोबर होते. सुरत लुटणाऱ्या शिवाजीराजाची किरत ऐकून असलेले गोरे वकील गोव्यात फिरंग्यांची दैना करणारे त्यांचे पुत्र राजे कसे दिसत असतील, आपल्याशी कसे बोलतील याचाच विचार करीत होते. त्या चौघांना घेऊन प्रल्हादपंत राजांच्या भेटीसाठी सिंहासन सदरेला आले. गोऱ्या वकिलाने आणले नजराणे पेश केले. रिचर्ड केजविनला लंडनला परत जायला लावणाऱ्या उमद्या राजांना दोघेही वकील टेकल्या गुडघ्याने रिवाज देऊन निरखू लागले. त्र्यंबक गोपाळांनी आपल्या स्वामींना त्यांचा परिचय करून दिला. मुंबई जवळच्या कोरलास या बेटाच्या सुलुखासाठी आले आहेत हे गोरे हेजीब मुंबईहून. प्रल्हादपंतांनी राजांना त्यांच्या येण्याचा हेतू सांगितला. काय तपशिली कलम आहे त्यांचे सुलुखाबाबत? राजाने दोन्ही गोऱ्यांना बारकाईने निरखत विचारले. कोरलास बेटाचे हबशांपासून संरक्षण करण्यासाठी राजे आहेत टोपीकर. त्यासाठी ते आपली फौज बेटावर ठेवण्यासही तयार आहेत. पण त्यासाठी त्यांचं एक मागणं आहे आपल्या दरबारकडून. त्र्यंबकपंतांनी राजांच्या कानी घातले. कोण वजेचं मागणं? राजांचे कपाळ आठ्याळ झाले. ते म्हणतात यासाठी आपल्या दरबारनं त्यांना 2000 मुदे भात व ₹50,000 रोख द्यावे. बस? राजे आसनाला पाठ टेकत हसून म्हणाले. त्यांच्या मनी गेली 2 वर्षे भाताच्या कणासाठी दुष्काळामुळे तळमळणारी मुलूकभराची प्रजा फिरून गेली. औरंगजेबाच्या फौजा परतवून लावण्यासाठी खर्ची पडलेला खजिना तरळून गेला. तरी पण त्यांनी विचारले, तुमचं काय मत प्रल्हादपंत? घातल्या त्या दरबारनं अटी म्हणजे त्या मान्य केल्या असं होत नाही. थोडं ओढून धरलं तर भाताची आणि रोख रकमेची मागणी घटवतील टोपीकर. प्रल्हादपंतांनी आपला सल्ला दिला. तुम्हास काय वाटतं त्र्यंबकपंत या अटींबाबत? त्यावर राजांनी आपल्या वकिलांना चाचपले. स्वामीच कौल देतील या आशेने बघणारे त्र्यंबकपंत गोंधळले. म्हणाले, जी, मोगली फौजांचा ताण दौलतीवर आहे. निभत असेल ही बेटाची बाब परस्पर तर सुलूक मान्य करावा. नवीन असलात तरी वकुबाचे आहात त्र्यंबकपंत.
राजाने मध्येच त्र्यंबक पंतांना कौलच वाटावा असे हसत म्हटले, न्यायाधीश करावयाचाच तर ओढून ताणून सुलूक कशासाठी? यांना सांगा आम्हास मान्य आहेत त्यांच्या अटी. त्यांनी तातडीनं बेटाच्या राखणदारीसाठी आपल्या फौजा पाठवून द्याव्या. त्र्यंबकपंत आणि न्यायाधीश एवढ्या तडकाफडकी तह झाल्याचे आश्चर्य वाटून राजांकडे बघतच राहिले. ग्रॅहम आणि वेल्डन नजराणे मिळताच खुश झाले. आपला तह लवकर फते झाला हे आपल्या नव्या विजरईला सांगायला ते मोकळे होते. क्रमशः